जावाई पाहिली तर विसरूनच गेली बापा. घ्या ना ताई, घ्या. हा घ्या चिवडा लाडू. राधाताई घे ना हा चिवडा लाडू घे ना. घे. आता म्हटल्यावर पहिले तर नाही म्हणली ताई हे का काही म्हणून. ताई आम्ही पण खायचेच आहोत ना. काय सुरू करायचेच आहात का? हो ना ताई, म्हणूनच तर म्हणत आहे घे म्हणून. माधुरी कोण आहे का ती? मी बघितली नाही ना आधी. त्या माझ्या नणदच लागतात. मामीजीची मुलगी आहे. घ्या ना ताई, हा घ्या चिवडा घ्या. हो घेते ना बहिणी, आधी तुम्ही सुरू करा ना. सोनाली हे काय वेळेवर आली, लग्नाच्या वेळेवर. बरोबर आहे का तुझ्या? तुझ्याही लग्नाच्या वेळेवर येईन मी. काय दादा नाराज नको होऊ ना. आता काय करणार, माझा पेपर होता तर. नाही पण सोनाली बरोबर नाही आहे. साक्षगण मध्ये नाही आली, ठीक आहे, नाही आली तर नाही आली. मग आता लग्नाला तर 1 दिवसाच्या आधी यायला पाहिजेत होता ना. लग्नाची तारीख तुला सांगितलं तेव्हा तर तू म्हणाली होती ना की तेव्हा पेपर नाही राहत म्हणून. अरे दादा पेपर नव्हते पण वेळेवर घेतला. एवढ्यानी बरा झाला की काल पेपर झाला. आज राहिला असता तर उपाध्याय आली असते. कशी आली असते मग. हो भाषाजी, हिला माहित झाला हिचे पेपर आहेत म्हणून एवढी रडत होती. म्हणत होती माझ्या भावाच्या लग्नाला जायला मिळणार नाही म्हणून खूप रडत होती. ठीक आहे. आता तर सुट्ट्या काढून आली ना 2-4 दिवसाच्या. हो दादा हो. माधुरी सोनमला ओळखली का तू? हो ना, पाया पडायला आल्या तेव्हाच ओळखली ना. एकदा फोन केला होता ना, व्हिडिओ कॉल पण केला होता. ओळखते ना मी. चला पटकन नाश्ता करा. ते माधुरी आपली प्लेट जावयांना दे. आणि महेंद्र भाऊ तुम्ही आपली प्लेट माधुरीला द्या. 5 वेळा करा असे. हो ठीक आहे ना ताई. दादा नाव घेऊन द्यावं लागते ना. काही पण नाही सोनम बरोबर म्हणते, नाव घेऊनच द्यावं लागते. नाव घेऊन द्या तुम्ही 5 वेळा, मग माधुरी देते. हा घे माधुरी, चिवडा घे. जीजू आवाज नाही आला का म्हटलं तर तुम्ही. मामीजी बसा ना. सोनम ताई बसा ना. घ्या ना चिवडा घ्या, तुम्ही पण घ्या. घेतो ना आम्ही, तुम्ही आधी घ्या. माधुरी सगळं लाडू चारावं लागते. हो भाऊ तू पण सगळं लाडू चार वहिनीला. हो तोंडामध्ये जाईल का सगळं लाडू. खावा लागते ना, सगळंच लाडू खावा लागते. पिंकी पाहून ठेव मग पुढल्या वर्षी तुझा नंबर आहे का. राधा ताई तू पण झालं का चिवडा वगैरे खाऊन. चला लवकर जेवण करायला, वाट पाहून राहिले. माझी घ्या ना, नाश्ता घ्या. नाही बापा मी नाही खात चिवडा, माझ्या पोटात दुखते चिवडा खाल्ला का बापा. मामीजी आता नाथजाबाई चांगले देऊन राहिले तर नाही खाऊ म्हणता. नाही दिला असता तर मग म्हणलं असतं एकटे खाऊन राहिले माझे नाथजाबाई आणि मला विचारतही नाही. नाही म्हणत मी. मला माहित आहे माझे नाथजाबाई कसे आहेत तर. एकटे नाही खात, देतात सगळ्यांनाच देतात. पटकन करा बापा हे रस्म. आणि तिकडे जेवणासाठी वाट पाहून राहिले. चला लवकर घेऊन ये बाई राधा, घेऊन ये यांना. हो मामीजी घेऊन येतो ना. घ्या महेंद्रजी चिवडा घ्या. घ्या ना सोनमताई, थोडा घ्या ना सगळे जण, एवढा नाही खात ना. चारा ना बापा, लाडू चारा ना एकमेकांना. लाडू चारा. फोटोवाला भाऊ कसा फोटो काढून राहिला, सांगत नाही काही नाही त्यांना. लाडू हातात धरा म्हणून सांगताही नाही येत का. सांगतो आजीबाई. आता ते चालू करायचेच आहेत ना. सांगतो भाऊ. चारा ताईला लाडू चारा, मी फोटो काढतो. राधा लवकर ये बाई, यांना घेऊन मी जातो. हो मामीजी. अरे जाऊ दे ना बाबा, जाऊ दे ना, आता गाडी सोड ना. नाही एवढे माणसं मी नेतच नाही. मी 11च्या वरती माणसं नेत नाही. RTO वाले पकडतात ना. RTO वाले पकडतात. मी नाही नेत, जास्त नेतच नाही. 11च्या वरती नेतच नाही. मगाशी तर 11च आणलो होतं. आता हे 2 माणसं वरती कुठले आले. अरे बाबा का करते हे, कुठं होते ना कुठं नाही. त्या पहिल्याच्या गाड्या गेल्या तिथं एक माणसं कमी गेले ना. आता घेऊन जा ना, तू घेऊन जा ना. आणि मग RTO वालीने पकडलं तर गाडी. पकडलं तर गाडी मग भरून द्याल का तुम्ही फाईन. हो भरून देईन मी, पण तू ने आता यांना दोघांना ने, इथं ठेवू नको. अबे ड्रायव्हर. बटे हे पेले असतील. हे प्यायला गेले असतील इकडे तिकडे आणि आता आले. नाही आपण तिथे जाऊन काही बोलत नाही फालतूमध्ये. 2 गोष्टीचा वाद होईल. त्यांना हँडल करू द्या, आपण जाणे बेकार आहे. हे इकडे आहेत सरपंच भाऊ, मी तिकडे पाहतो यांना. सरपंच भाऊ इकडे आहात तुम्ही, मी तिकडे शोधतो तुम्हाला. अरे मी EYला बोलवायला आलो होतो. का सुरू आहे ते यांच्या. का सुरू आहे ते, का म्हणत आहे ड्रायव्हर सोबत. का माहीत बाबा का सुरू आहे तर. ते हे 2 माणसं कुठं होते तर का माहीत. त्यांना आता तो गाडीवाला नेऊ नाही म्हणते. ते दुसऱ्या गाडीवर आले होते खरं. पेले आहेत, बॉम्ब पेले आहेत ते 2 माणसं ना, बॉम्ब पेले आहेत. कुठं मिळाली यांना तर माहीत नाही. कुठं मिळेल भाऊ. लग्न सीजनमध्ये मिळते ना.
मग ते पेनाऱ्यांना माहीत राहते सगळं बरोबर. हो ना, तसाच काही वाटते. जाऊ का मी, जाऊ का? हां, त्यांना सरळच करतो. अरे नाही बाबा, मी नाही जाऊन राहिलो, मी इथंच आहो बा. हां, फालतूमध्ये जाऊन ते हँडल करून राहिले. ते भाऊ नाही हँडल करून राहिले इवाई भाऊ. नाही नाही, त्यांच्या मॅटरमध्ये आपण नाही पडत. आता सुधनी राहिले असते तर समजवलं असतं. पेले बिले आहेत, राहू दे, ते पाहतेत. ठीक आहे ठीक आहे. हां, बसल्या का बसल्या? हां हां, चला निघा 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 आता, सोडा गाडी लवकर. बरोबर सांभाळून नाही. हां, नाही म्हटलं काय झालं इवाई भाऊ? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो ड्रायव्हर नाही नेऊ म्हणत होता त्या दोन लोकांना. ते कुठं राहिले होते तर का माहीत. त्याच्या खिशात टाकलो 100 रुपये, तेव्हा तयार झाला. हे ड्रायव्हर तसेच राहतात. पण मी काय म्हणतो, आपण ज्या गाडीवर आलो त्या गाडीवर जायला पाहिजे ना. किती वेळा पुकारून झाला हां, की गाड्या सुटत आहेत, गाड्याकडे जा गाड्याकडे जा म्हणून. ते थोडे बेवडे दिसले ना. का करून आता बाबा, आहेत बेवडेच आहेत. आता आणावं लागलं ना, रिश्तेदार आहेत तर. तिकडे मग अशी चौकातही जमवला होता यांनी. हो हो, मयूर आला होता, सांगत होता. बरा झाला तुमचा मुलगा होता तिथं, तर नाही तर मारापिटीच झाली असती. आणि तुमच्या गावचे लोक थोडे समजदार आहेत. नाही तर आता आमच्या गावचे राहिला असता ना, तर बापा गलती वगैरे पाहत नाही, बस मारामारी चालू करतात. हो ना बापा, ह्या पेण्यामुळे खूप जागी असे लग्नामध्ये लढाई झगडे होतात. तरी लोक ना पेतातच लग्नात. आता प्यावाही लागते, पण थोडीशी आपली लिमिटमध्ये प्यावा ना. कोणी कोणी ना भेटली फुकटाची तर बस. आता माझा लहान मुलगा मिलिटरीत आहे, त्यानं आणलं 4-5 बाटला तिकडून. ते आता अंगात येऊन राहिली त्यांच्या. चला चला, गेले आता टेन्शन नाही. मला भीतीच होती या दोघांची. हे ना कुठेही झगडा जमवतं. चला चला, मग जेवणाचा लावून झाला, चला पटकन. हो चला जी भाऊ, चला. हो हो, चला चला. सरपंच भाऊ, ऐका तर विचारा ना थोडीशी. अरे चूप राय म्हणतो ना बाबूराव तुला. चूप राय म्हणतो ना. नाही बटा, तो समजतेच का? स्वतःला समजते का? बटे आमच्याच गावी येतील आणि आमच्याच पोराबराच्या मागे धावतील का? बरोबर आहे का? अरे बाबा, याला कसा समजू? काय झालं रमेश? काही नाही आहे, काही नाही. ते बाबूरावच्या ना ते जमला होता वरातीवाल्याचा थोडासा. अरे बाबा बाबूराव, कशाला भांडतेस? आपल्या गावी वरात आली का, आणि तू त्याच्यासोबत भांडण करते? ओ काकी, त्यांनी चांगलं राहायला पाहिजे ना. भलते शांतपणा सांगत होते. अहो गुड्डीचे बाबा, काय झालं? काय चालवलं बाबा तुम्ही? अरे काही नाही झालं. या बाबूराव सोबत तिकडे जमकली होती वरातीवाल्यांची. अहो काय झालं? काय झालं? हा मयूर सांगायला बसला काकाजी झगडा करून राहिले म्हणून. हो, मी झगडा करत होतो. बयाड कुठला नाही तर त्याला तर जास्त चक्कल आहे. पहा तुम्ही ना पेले. नको प्याल म्हणलं तरी पेल्या. तुमची दारू ना चांगली नाहीये. बयाड कुठली? कोणी पेल्या? माझ्या जवळ नका सांगू. तुम्ही पेल्या. काय झालं सांगा बरं? तुम्हाला कोणी काही म्हणलं का? तुम्ही भांडण केलं का? अरे मला काही नाही म्हणलं, पण ते गाडीचे फुलं तोडत होते पोरा. आता लहान मुलं, त्यांना समजते का? फुलं दिसले तर तोडलं. तो ड्रायव्हर धावला, त्याच्या मागे एक झापड दिलं ना पोराईला. आता माझ्या समोर माझ्या भाषाला एक झापड भेटली, मग मी बोलीन नाही का काही? गलती कोणाची आहे? पोराईची गलती आहे ना. ती सजवली गाडीची, कशाला फुलं तोडायला पाहिजे? आणि हा आपला पांडू काही कमी आहे का बदमाश? आता एवढे लोक होते तर ते नाही ना. तुम्हाला कोणती गरज होती तिथं बोलायला? असंच धमकवल्यासारखं मारलं नसेल ते, नंतर तोडल्या नाही पाहिजेत म्हणून. तू बयाड आहेस, तुला नाही समजत. हो, मला नाही समजत, तुम्हाला समजते म्हणूनच तर पिऊन आणा. कधी सुधारता कधी नाही, काही समजत नाही बाबा. आता पोरगाई जवान झाला तरी घरी पोराबराईने बदमाश केलं तर आपण मारू नाही का? 1-2 झापड देतो ना आपण. मग याच्यात का भांडण करावं लागते? त्याचे मायबाप वेगळे राहिले ना, तुम्ही तिथं गेले भांडण करायसाठी. आपल्याच पोराबराला म्हणावा, आपल्याच पोराबराची गलती राहते ना. दुसऱ्यासोबत भांडण करून काही अर्थ आहे का? बरं झालं आता तो मयूर होता ना, हे रमेश भाऊ होते तिथं तर. हो बाबा, बाबूराव भाऊ तर ऐकतच नव्हता. मार तिळमिळच करत होता. का करता? यांची दारूच खराब आहे ना. थोडीशी गेली पोटात का झाला. न्या बरं जी, यांना घरी न्या बरं. घरी न्या ना, यांना झोपवून द्या. आता नवरी सार वगैरे करतो ना, मग येतो मी घरी म्हणलं. हो वहिनी, नेतो भाऊला आणि झोपल्यानंतरच येतो मग. जा तुम्ही घरी जा ना, झोपा, आराम करा. नाही, मी कशाला घरी जाऊ? बघा, तुम्ही घरी नसाल जात तर मी नाही जात मग तिकडे.
हा लग्नवाल्या घरी मी नाही जात. आता नवरी जाईल, बिदाई आहे तिची, हा तर थांबते म्हटली बिदाई होतपर्यंत. सांगा घरी जाता की मी जाऊ घरी? जातो जातो, घरी जातो. जा जा जा, तू बिदाई करायला जा. रमेश भाऊजी न्या बरं, न्या यांना न्या बरं घरी. चल बाबूराव भाऊ, चल चल. बघितले का काकू? बघितले आता यांना? असं करावं लागते का बापा? आपल्या गावामध्ये वरात आली त्याचा मान करावा लागते. यांना काही समजतच नाही. बस 2 घुटाई गेली ना पोटात तर त्याच्या दिमागात चढते. ललिताताई मंडपात दिसलेही नाही ना तुम्ही? कोणाकडे होत्या तर? तुम्ही समोर होत्या, मी मागे होतो ना बाबा, यांच्याकडेच लक्ष ठेवून होतो. मग तुम्ही पाया गिया पडल्या. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो टीका लावायला. तुम्ही जेवण करायला गेले असणार. हो आम्ही टीका लावला आणि मग जेवण करायला गेलो. टीका लावतपर्यंत ना माझ्या सोबतच होते, व्यवस्थित होते. आता टीका लावून झाला, आता म्हणतात मी जेवण करतो. माणसाची रांग वेगळी होती नाही का, आणि बायांची वेगळी रांग होती. आता म्हणलं हे ताटी गिटी घेताना दिसले मला. आता घेत असतील बा म्हणले जेवण. कधी गायब झाले कधी नाही पताच नाही लागला. आता तेही पेणारे भेटले असतील ना, हे जमकली यांची. माझी ननदही तर रागवली चांगली आपल्या पोरावर. त्याने 3-4 असे गुलाबाचे फुल आणलं होतं. माझ्या नंदीने दिलं त्याच्यावर 1 चमाटी. लहान मुलं तसेच करतात ना, त्यांना काही समजते का? हो तर मी का म्हणतो, गलती आपल्या पोराचीच आहे ना. मग कशाला म्हणायचा ना, कशाला झगडा करायचा नाही का? यांना किती वेळा सांगतो बाई, यांना किती वेळा सांगतो, पण हे समजतच नाही. जाऊ द्या ना ललिताताई, गेले ना ते आता झोपायला गेले आहेत हे आमच्या इथले त्यांच्यासोबत. नाही पण चांगलं नाही वाटत ना कार्यक्रमामध्ये. चांगलं वाटते का सांग बरं तू? हो ते तर आहे म्हणा, नाही वाटत चांगला. आणि कोणता तू काहून आली तर? साडी बिडी चेंज करून टाकली ना. आता बिदाई गिदाई होतपर्यंत नाही थांबली ना तिकडे. अहो ललिताताई का करू, ते दही वडा घेतली होती, खात होती तो चम्मचनं तोडत होती तर असं तोडता तोडतात ना ते वाटीच वाकडी झाली. वाटी वाकडी झाली, सगळं माझ्या साडीवरच सांडला दही वडा. हो सगळा स्वयंपाक ठीक झाला, पण थोडासा दही वडा ना रट आहे, रट हो ना, तुटत नाही असा चम्मच टाकता बरोबर नाही का. होते आता कम जास्त, पण चवीला चांगला होता म्हणा. जेवण केली ना मग घरी आली बापा, साडी वगैरे चेंज केली. येते ना आता, येते बिदाई आता होईल ना, येते. हो आता जेवण वगैरे करत होते, झालं असेल जेवण. आता काढतील बा नवरदेव नवरी, काढतील आता बिदाई करतील आता. चल ना तर मग. हो हो चला येते. चला आणा आणा, लवकर आणा, जुते आणा. हो हो देतो ना जीजू जुते. आधी पैसे तर काढा. नाही नाही, पहिले जुते आणा मग पैसे देतो. नाही जीजू, पहिले पैसे नंतर जुते देतो ना आम्ही. आम्ही घालणार आहोत का तुमचे जुते? चला लवकर काढा बाबा पैसे, तुम्हालाच उशीर होईल मग. पैसे दे दो जुते ले लो, पैसे दे दो जुते ले लो. ओ जीजू हे सिटी ना गाणंच म्हणायला बसली बापा. बरं बरं देतो देतो. किती देऊ पैसे सांगा? आम्ही जास्त नाही मागत जीजू, 5,000 रुपये द्या. 5,000? 5,000 तर जास्त होतात ना. 5,000 जास्त होतात बापा. नाही होत जास्त. 5,000 द्या म्हणजे 5,000 द्या, तेव्हा जुते मिळतील तुमचे. आता तेवढे तर नाही आहेत बापा, लग्नामध्ये सगळे खर्च झाले. का जीजू काही पण सांगता? 5,000 काढा लवकर. बघा ना वहिनी, 5,000चे जुत्ते आहेत का? 5,000 रुपये मागून राहिले पोरी. ताई आता का कराल, दस्तूर आहे ना. साऱ्या मागतातच पैसे, जुत्ते लपवतात ना. शांताबाई काय घुसुड फुसुड सुरू आहे ना तिकडे? का माहित बापा, नंदा भाऊच्या बोलत आहेत घुसुड घुसुड फुसुड फुसुड, आवाज तर नाही येत. घ्या हे पैसे घ्या आणि जुते काढा लवकर, जुते द्या. हो द्या ना, तर आता मध्ये तर दाखवा किती आहेत तर बघू तर द्या, मग जुते देतो ना. नाही नाही जीजू, हे तर 1,000 रुपये आहेत. आता माझ्या खिशातून तेवढेच निघाले. बघा बघा जीजू, दुसऱ्या खिशामध्ये असतील, बघा बघा. पाहतो बापा आहेत का, तर नाही असतील तर मग नाही मिळणार. किती चकवून राहिले साऱ्यांना आपलं. मिळाली मिळाली. जीजाजी हे तर 2,000 झाले ना. आता झाले बापा, 2,000 होते माझ्याकडे, आता नाही आहेत. द्या बाई द्या द्या, जुते द्या आता. दिला ना 2,000 रुपये, होतात पुष्कळ होतात. द्या द्या जुते देऊन द्या आता. ताई काय म्हणते, देऊ का जुते, देऊ का जीजूचे? हो देऊन दे. जीजूंना याद राहील की साऱ्या दिलदार आहेत म्हणून. आता जुते तुम्हाला घालून द्यावं लागतील पायामध्ये. का जीजू 2,000 रुपये दिले ना, 5,000 रुपये दिले असते ना तर घालून दिलं असतं पायामध्ये जुते तुमच्या. सिटी जुत्या. बाबुल तेरी प्यारी
वहिनी काऊन रडता तुम्ही? माहित नाही ताई, खूप वेळची ना मनाला आवरत होती, पण माझाही मन भरून आला. कशी आई रडत आहे, कशी मुलगी रडत आहे पाहून. दोघेही मायले की रडत आहेत ताई. आता हिनबाईची मुलगी जात आहे, बिदाई होत आहे म्हणून रडत आहे. आणि तू नवरदेवाची मामी राहून रडून राहिली बाबा. काय म्हणतील तिकडे वाले असतील ना, नवरदेवाची मामी रडते म्हणतील. ताई मी इथं नाही राहत, मी तिकडे जाते, मी तिकडे जाते. मला पाहून नाही होत ताई, मला पाहून नाही होत. मी तिकडे उभी राहते ताई. ताई मी तिकडे उभी राहते, जाते ताई, मी जाते ताई, तिकडे उभी राहते. माहित नाही रड थांबूनच नाही राहिलं ताई माझ्या. पागलच आहे बाबा वहिनी. जा जा पटकन जा बाबा, इथून जा. हा महेंद्र म्हणेल काऊन रडते म्हणेल मामी म्हणेल. जा 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 पटकन जा तिकडे. आता मम्मी काऊन गेली? येऊन राहिली बाई तुझी मम्मी, येऊन राहिली. सरपंच भाऊ, इंदू ताईला चुप राहा म्हणा ना. चुप राहा म्हणा. किती वेळची रडून राहिली. इंदू बरोबर तिची पोरगी रडून राहिली. चुप राहा म्हणा तिला. शांताबाई, कसं म्हणू मी चुप राही म्हणून? तिची मुलगी जाऊन राहिली, विदाई होऊन राहिली तिच्या मुलीची. रडत नाही तर का? रडू द्या शांताबाई, तिला रडू द्या. मन भरून रडू द्या तिला. चला लावा बाबा पटापट टीका लावा आणि बिदाई करा. किती वेळ कराल? बाई नको रडू बेटा, नको रडू. एका घरून दुसऱ्या घरी चालली बेटा, नको रडू. तिथेही तुझे आई वडील आहेत, सासू सासरे ना आई वडीलच समजायचं बेटा. जा बाई, आता माझी पोरगी तुमची झाली, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. हो ना मामाजी, चिंता करू नका तुम्ही, अजिबात चिंता करू नका मामाजी. ती इथं जशी सुखी होती ना, तशीच तिथं पण सुखी आणि खुश राहील. इनबाई, माझ्या पोरीकडून काही चूक भूल होतील तर माफ कराल इनबाई, मुलगी समजून माफ कराल. अजी भाऊ, आता मला मुलगी नाही आहे म्हणून का झाला? मला मुलीची आवड होती, पण मुलगी नाही झाली. 2 मुलंच आहेत माझ्याकडे. मुलीची आवड होती, आता माधुरीच्या रूपाने मला मुलगी मिळाली. मी सून नाही, पोरगी समजेन मी तिला आपली. आणि अजिबात तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका आपल्या मुलीची. तिथं ती सुखी आनंदित राहील. अरे मयूर, ये ना बेटा, ताईला टीका वगैरे लाव ना. ताई 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 ताई, आता कसं कोणाची चिंता आहे मी. दादा, आता आईला त्रास नको देशील. ताई, आईच्या मारापासून कोण वाचवेल ताई? तू चालली आता ताई. आता मोठा झाला ना तू, तुला कशाला आई मारेल आता? मी चालली आपल्या घरी, आईच्या पप्पाजींच्या. आता खयाल ठेवशील. ताई अशी नको म्हणू, येत जाशील ताई तू. मी नाही ठेवत खयाल, तूच ठेवशील. मी तर लहान आहो आता. जिजू, माझ्या ताईला खुश ठेवाल जिजू. मयूर, येत जाईल ना तुझी ताई. आठवण आली का? तू पण येत जाशील. आता तू शाळा शिकायला बाहेर राहतेस ना, तशासारखी तुझी ताई आता आमच्याकडे राहील. जेव्हा मन झाला तेव्हा यायचा. अजिबात चिंता नको करू माधुरीची. चल बाई इंदू, आता खूप रडून झाला. आता खुशी खुशी बिदाई कर आपल्या मुलीची. हो, खुशी खुशी करतो बिदाई. नको रडू बेटा, नको रडू. नाही रडत, नाही रडत. चला लागा बापा, कोणाकोणाला पाया लागायचे, पटपट टीका लावा आणि बिदाई करा. अरे का बाई, गाडी कोणाकडे ठेवली आहे? आणला ना शांताबाई, इकडेच आणला. हे आणला, ते आणून राहिले. तर ठीक आहे मंडळी, आता माधुरीची बिदाई होत आहे. माधुरीच्या लग्नाचे व्हिडिओ 3-4 झाले टाकून. ज्यांनी कोणी नाही बघितले असतील तर ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ थोडा भावुक आहे, तर मग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद. सहकार्य असंच तुमच्या राहू द्या. चला चला, गाडी आली, चला बसवा गाडीवर, बसवा नवरदेव नवरीला.
शांताबाई, सगळ्यांना निमंत्रण आहे उद्या रिसेप्शन पार्टीत, सगळे या. हो हो, येऊ ना येऊ. आणि तुम्हाला पण निमंत्रण आहे उद्या रिसेप्शन पार्टीमध्ये या. सगळे जण, माझे भाऊ बहीण, आई वडील, काका काकू, जे पण आमचे सबस्क्रायबर्स आहेत, जे बघतात आमचे व्हिडिओ, त्यांना सगळ्यांना निमंत्रण आहे. या उद्या सगळे जण रिसेप्शन पार्टीमध्ये या. तुमचं स्वागत आहे. या मग चंद्रपूरला.